नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता PYQ सिरीज आपण जी चालवलेली होती. थोडा लास्ट वीकमध्ये बघू शकता थोडं टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपण ही PYQ सिरीज बघू शकता कंटिन्यू करू शकलो नव्हतो. पण आता पुन्हा बघू शकता आजपासून ही PYQ सिरीज आपण कंटिन्यू करत आहोत. आपल्याला माहीतच असेल की प्रिलिम्सचे आपण बरेच सारे पेपर बघितले. आता मेन्सचं कुठेतरी बघत होतो. कारण मेन्सच्या पेपरमधनं डायरेक्ट प्रिलिम्सला येण्याचं कुठेतरी प्रश्नांची संख्या दिवसांदिवस बघू शकता वाढत चाललेली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 9 तारखेला झाली त्यात पण आपण तेच बघितलं की कुठेतरी मेन्सचं जे पेपर आहे तिथून प्रिलिम्सवर प्रश्न येत आहेत. त्याच अनुषंगाने आपण 2 आठवडे झालं मेन्सचं ॲनालिसिस करत होतो. मग आता बघूया की ASO 2022चा मेन्स, STI 2021चा मेन्स आणि PSI 2021चा मेन्स, हे सगळे मेन्सचे आपण पेपर ॲनालिसिस करणार आहोत सब्जेक्ट वाईज. यात लक्षात ठेवा की सायन्सचा सब्जेक्ट ह्याच्यात नव्हता. सायन्स मेन्समध्ये तिघांमध्ये सायन्स नव्हता. म्हणजे सायन्सचा लेक्चर असेल त्यासाठी आपण वेगळा कुठेतरी बघू शकता की जे महत्त्वाचे MCQs असतील म्हणजे स्टॅटिक टाईपमध्ये ते आपण करण्याचा प्रयत्न करू. बाकी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार जे 4 आहेत ह्याच्यातले डिरेक्टली आपण जे PYQ आहेत तेच आपण डिरेक्टली करणार आहोत. तर आज जे आहे इतिहास परीक्षेला आजचा जर दिवस, आजपासूनच 20 दिवस आहेत. आज 1 तारीख आहे. 21 तारखेला आपली परीक्षा आहे. लवकर लवकर येत चाललेली आहे बघू शकता. आता मला वाटतंय नवीन काहीच वाचू नका. जे थोडाफार स्टॅटिक डेटा आहे PYQ मधनं भेटतोय तेवढंच फक्त नवीन करा. बाकी काहीच नवीन करण्याची आवश्यकता नाहीये. नाहीतर मग पूर्ण बघू शकता की इथं तिथं तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार की म्हणजे काय करायचं आणि काय नाही. म्हणून काहीच नवीन करू नका डेटा. चला तर आपण सुरू करूया इतिहास या विषयाचं विश्लेषण. STI बघू शकता ASO 2022चा जो मेन्स आहे आणि ह्यात 10 प्रश्न आलेले इतिहासावर आणि मॅक्झिमम ते 10 मधले 7 प्रश्न तर छत्रपती शाहू महाराजांवरच फोकस करून आलेले. मग हा कुठेतरी ह्या पेपरचा कुठेतरी तो टॅक्टिक होता. म्हणजे जे भेटलं की मेन्सला ते कुठल्या तरी 1-2 समाजसुधारक पकडतात आणि त्यांच्यावरच विचारतात प्रश्न. मग ह्याच्यातनं आपलं छत्रपती शाहू महाराजांबद्दल भरपूर सारं रिव्हिजन होऊन जाईल याच पेपरमधनं. तसेच येणारा जर पेपर कंबाईनचा जर तिथे छत्रपती शाहू महाराजांवर प्रश्न आला तर ह्याच्या बाहेर जाणार नाही एवढी पण मला गॅरंटी वाटते. तर चला प्रश्न बघूया. 1933 मध्ये निर्भीड ह्या साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू झाले. त्याचे मालक आणि संपादक कोण होते? अनंतराव गद्रे, दिनकरराव जवळकर, केशवराव जेदे, गणपतराव जाधव. तर लक्षात ठेवा निर्भीड. निर्भीड जे आहे मुंबईतनं आनंदराव गद्रे इज द राईट आन्सर. आता ह्या PYQ मधनं आपल्याला हे एक भेटला की निर्भीड हे जे निर्भीड जे फिअरलेस जे आपण वीकली बघू शकतो की जे वृत्तपत्र आहे साप्ताहिक आहे त्याचं बघू शकता संपादक होते आनंदराव गद्रे. ते हा प्रश्न मेन्सला आलेला आहे, प्रिलिम्सला येऊ शकतो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना राजश्री शाहू महाराजांनी नैतिक आणि आर्थिक पाठबळ दिले? विजय मराठा, दिनमित्र, तरुण मराठा, संदेश. तर लक्षात ठेवा विजय मराठा जे श्रीपाद शिंदे यांचा आहे, दिनमित्र पण आहे मुकुंदराव पाटील यांचा, तरुण मराठाला पण बघू शकता त्यांनी सपोर्ट दिलेला होता, संदेशला दिला नव्हता. ब क इज द राईट आन्सर. बघू शकता छत्रपती शाहू महाराजांवर प्रश्न आला, डिरेक्टली आपला आन्सर निघतोय. नेक्स्ट, पुढील विधाने काळजीपूर्वक वाचा. 28 सप्टेंबर 1919च्या आदेशानुसार छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य मानलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा बंद केल्या. येस, 100% राईट आहे. अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठीच्या 8 पैकी 3 शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव होत्या, हे पण बरोबर आहे. राजपुत्र शिवाजी यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्तीसाठी कोल्हापूर संस्थानाबाहेरच्या अस्पृश्य मुलीचीही पात्र मानल्या जातात. यस, मुलींच्या आणि छत्रपती शाहू महाराजांचं कार्य तसं होतं की त्यांनी शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं आणि कोल्हापूर संस्थेमध्येच जरी आरक्षण पास झालं तरी त्यांनी असं सांगितलेलं की जे बाहेरचे मुली आहेत जे आहेत त्या पण त्या मान्यता आहेत, म्हणजे जे स्कॉलरशिप भेटणार होती, शिष्यवृत्ती भेटणार होती त्यासाठी ते पण एलिजिबल आहेत. म्हणून अ ब क सर्वच बरोबर आहेत. येस. नेक्स्ट, राजश्री शाहू महाराजांनी जबाबदारीच्या पदावर अधिकारी म्हणून अस्पृश्य मानल्या गेलेल्या व्यक्तींच्या नेमणुका केल्या. खालीलपैकी कोणते अधिकारी त्यांच्या महसूल खात्यात होत्या? महसूल बद्दल विचारले. रामचंद्र सखाराम कांबळे, यल्लप्पा बाळा नाईक, धोंडदेव रामचंद्र वटकर, दत्तू संतराम पवार. आता ह्याच्यापैकी विचारले की कुठले होते आणि ते पण महसूल खात्यात. बघू शकता की जे बल्लप्पा बाळा नाईक आहे ते महसूल खात्यात नव्हते, बाकी सगळे महसूल खात्यात होते. अ क ड. हा टफ प्रश्नांमध्ये आहे आणि जर तुम्ही गाटाळ आणि हे सगळे पुस्तक वाचलं असतील महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल तर त्यात ह्याचं पूर्ण बघू शकता लेख दिलेला आहे. कांबळे आहेत, वटकर आहेत, पवार आहेत, जे महसूल कायद्यात होतो, बघू शकता महसूल खात्यात होते. येस. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या घटना लोकमान्य टिळकांच्या संबंधित आहेत? लाहोर अधिवेशन, सुरत अधिवेशन, होम रूल चळवळ, लखनौ. होम रूल चळवळ 100% आहे. लखनौ करार पण 100% आहे, कारण जेव्हा लखनौ करार अंतर्गतच बघू शकता जहाळ मवाळ मुस्लिम लीग एकत्र आलेले
सुरत स्प्लिटमध्ये पण जहाड आणि मवाळ गट हे झाले तेव्हा हे होतं. लाहोर अधिवेशनाचा त्यांचा काही संबंध नाहीये. तिथं पंडित जवाहरलाल नेहरूंचा रोल आहे. म्हणजे ब क ड विल बी द राईट आन्सर. येस. राजश्री शाहू महाराजांनी पुन्हा एकदा बघू शकता शाहू महाराजांवरच प्रश्न. राजश्री शाहू महाराजांच्या सहकार्याने गंगाराम कांबळे यांनी कोल्हापूरमध्ये केलेल्या हॉटेलचे उद्घाटन केलेल्या हॉटेलचे नाव काय होते? सत्यशोधक हॉटेल, सत्यसुधारक हॉटेल, सत्यार्थ हॉटेल, सत्यमय हॉटेल. तर लक्षात ठेवा सत्यसुधारक हॉटेल. आणि हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हा डायरेक्टली आपल्या कंबाईनला गट ब नाही तर गटकला दिसू शकतो. शाहू महाराजांनी सहकार्य गंगाराम कांबळे यांनी कुठलं हॉटेल कोल्हापूरला हे केलेलं? सत्यसुधारक हॉटेल. भारतात मुद्रणाची सुरुवात सर्वप्रथम कुठे झाली? म्हणजे फर्स्ट प्रिंटिंग प्रेस कुठे भारतात सुरुवात झाली? मुंबई, मद्रास, बंगाल, गोवा. तर लक्षात ठेवा गोवा. 1665 मध्ये जीसस हे आहे जे पोर्तुगीज लोक घेऊन आलेले बघू शकता गोवामध्ये. आणि तेच त्याचं बघू शकता मुख्य आन्सर आहे. येस. नेक्स्ट. लॉर्ड कर्झन यांनी दुष्काळ निवारणासाठी दिलेल्या कर सवलतीबद्दलच्या इंग्रज सरकारच्या जाहीरबाजी आणि सरकारी खर्चाच्या सबबीवर 3,30,00,000 रुपयांच्या नव्याने लादलेल्या कर यामधील विरोधाभास डॅश यांना आपल्या अर्थसंकल्पावरील भाषणात दाखवून दिला. गोपालकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, विल्यम वेदरबर्न या सय्यद अहमद खान यांनी म्हणजे कुणी आपल्या भाषणात हे दाखवून दिले? तर लक्षात ठेवा जे काही पण होतं आर्थिक ह्याच्यावर आणि सर्वात जास्ती संसदपट्टू म्हणून चांगले त्या टायमाचे होते जे चांगले आर्थिक बाबीत विश्लेषणात्मक ते ज्ञान हे करत होते, प्रसारित करत होते. इट इज गोपालकृष्ण गोखले. येस. नारायण मेघजी लोखंडे यांनी बॉम्बे फॅक्टरी कमिशन पुढे कोणत्या मागण्या मांडल्या? रविवारी पगारी सुट्टी. यस. कामाच्या दिवशी दुपारी 1 तास सुट्टी. सुट्टी नाही, अर्धा तासाचा बघू शकता लंच ब्रेक होता. गिरणीच्या वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी असावी. यस, हे पण बरोबर आहे. कामाच्या वेळी कामगारच दुखापत झाल्यास कामगार कामावर परत येईपर्यंत वेतन मिळावे. यस, हे पण बरोबर आहे. म्हणजे अ क ड हा एक ऑप्शन. यस, ऑप्शन क्रमांक 4 इज द राईट आन्सर. नेक्स्ट. कोल्हापुरातील शिवाजी बघू शकता पुन्हा एकदा कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज ह्याच्यावरच हा पेपर बघू शकता. एएसओ मेन्स 2022चा डिझाईन केलेला. कोल्हापुरातील शिवाजी क्लब यांच्याशी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? हनुमंतराव कुलकर्णी, रामचंद्र गद्रे. यस, रामचंद्र गद्रे आपण बघितलं त्याचा उल्लेख होता. दामोदर हरी जोशी, गणेश मोदक होते. देशपांडे गोखले दोघं होते. हरिभाऊ चिटणीस, सदाशिव छत्रे. सदाशिव छत्रे आणि इथं काही लेणं देणं नाही. सदाशिव छत्रे मुंबई आणि या सगळे बघू शकता कार्यरत होते. मग राईट आन्सर विल बी अ ब क. सदाशिव छत्रे आणि हे सगळे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन आणि आपण त्या टायमाला जगन्नाथ शंकर सेठ बरोबर जे होते त्या टायमात होते म्हणून आपण लक्षात ठेवायचे. डॉक्टर केरे यांनी 1805 मध्ये कोणत्या भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केले? मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी. मराठी. डॉक्टर केरे आणि मराठी भाषा भरपूर बघू शकता त्यांचा इतिहास प्रचलित आहे. फक्त अ. नेक्स्ट. पुन्हा एकदा बघू शकता की STI 2021चा मेन्स आहे. त्यात पण शाहू महाराजांवर प्रश्न होता. राजश्री शाहू महाराजांनी दाजीपूर जवळील कोणत्या नदीवर धरण बांधले? राधानगरी, भोगावती, पंचगंगा, कुंभी. आता ह्याच्यात भरपूर लोक चुकी करतात की राधानगरी मार्क करतात. पण लक्षात ठेवा की दाजीपूर अभयारण्य आहे ते भोगावती नदीवर आहे. लक्षात ठेवा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. भौगोलिक दृष्ट्या पण इम्पॉर्टंट आहे. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथे नारायण मल्हार जोशी NM जोशी यांनी डॅशची स्थापना केली. गिरणी कामगार संघ, मद्रास लेबर युनियन तर BP वाडी आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, राष्ट्रीय मिल मजदूर संघ. तर NM जोशी यांनी 31 ऑक्टोबर 1920 रोजी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ची स्थापना केली. त्याचे पहिले अध्यक्ष होते लाला लाजपत राय. येस. नेक्स्ट. डॅश यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस व भविष्य निर्वाह निधी लागू केला. म्हणजे प्रोव्हिडंट फंड कोणी लागू केला? मंगलदास नाथूबाई, BH वाडिया, केशवजी नाईक, जमशेदजी टाटा. लक्षात ठेवा जमशेदजी टाटा वॉज द वन की ज्यांनी बोनस आणि बघू शकता प्रोव्हिडंट फंडची हे आपल्या एम्प्लॉयसाठी स्थापना केली. नेक्स्ट. स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड सुरू करण्यात पुढीलपैकी कोणी पुढाकार घेतला? जमशेदजी टाटा, नानासाहेब देशमुख, हरी किशोर, लोकमान्य टिळक. स्वदेशी दिसल्यावर डोळे बंद करून मारायचं लोकमान्य टिळक. अँड दिस इज द राईट आन्सर. हा सगळे काय काय लॉजिक आहेत आयोगाचे हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा, हे बघा आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष. याच पेपरमध्ये NM जोशी बद्दल विचारलं गेलं आणि आता आयटेकचा सेम अध्यक्ष जोशी, NM जोशी, लोकमान्य टिळक, लाला लाजपत राय, श्रीपाद अमृत डांगे. इट इज लाला लाजपत राय. बघू शकता मेन्सचा पेपर किती डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड लाईनवर आलेला आपल्याला दिसतो की म्हणूनच बघू शकता की मेन्सचे पेपर कुठेतरी आपल्याला रेफर करणं महत्त्वाचे असतात.
येस. नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाऊया. 1911 मध्ये शाही विधिमंडळात डॅश यांनी सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करावे असे विधेयक मांडले. शाही विधिमंडळात मी मागच्याच वेळेला बोलू, संसदपट्टू कोण होते त्या टायमाला चांगले? गोपालकृष्ण गोखले होते, आगरकर होते, दादाभाई नौरोजी होते, धोंडो केशव कर्वे होते. इट इज गोपालकृष्ण गोखले. लक्षात ठेवा, हे एज्युकेशनला घेऊन सगळं गोपालकृष्ण गोखलेंचं काम भरपूर महत्वाचं राहिलेलं आहे पूर्ण आधुनिक भारताच्या इतिहासात, स्पेशली महाराष्ट्राच्या इतिहासात. 1918च्या मुंबई येथे अस्पृश्य निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? महाराज सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, महर्षी वीरा शिंदे, महात्मा गांधी. लक्षात ठेवा, मुंबईमधील अस्पृश्य निवारक परिषद झाली 1918. त्याचे अध्यक्ष होते महाराजा सयाजीराव गायकवाड बडोद्याचे. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणते प्रकाशन किसन फागुजी बनसोडे यांनी सामाजिक क्रांतीसाठी प्रकाशित केले? दलित चळवळ. तुम्ही जर 11वीचा इतिहासाचा टेक्स्टबुक मधनं वाचलं तर डिरेक्टली आपल्याला हे बघायला भेटतं. निराशित हिंदू, नगर विटाळ विध्वंसक. यस, विटाळ विध्वंसकवर इथून पूर्वी पण प्रश्न आलेले आहेत, म्हणून ऑप्शन ए तर राईट असणारच. म्हणजे हा गेला, हा गेला. यस, म्हणजे ह्या दोनपैकी आन्सर आहे, ए तर कन्फर्म आहे. म्हणजे आता फक्त चेक करायचे सी राईट आहे की नाही, कारण बाकीच्या ह्याच्यात ऑप्शनच नाहीत. मग मजूर पत्रिका चोकामेळा. चोकामेळा आपल्याला दिसतो, बघू शकता. जर डायरेक्टली 11वीचं टेक्स्टबुक रेफर केलं तर हे आपल्याला दिसून येतो. मग करेक्ट आन्सर इज ए अँड सी डिरेक्टली. चला नेक्स्ट. सरकारने पहिले फॅक्टरी कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केले? डायरेक्टली 11वीच्या टेक्स्टबुक मधला प्रश्न आहे. दिनशॉ पॅटिट, मोरारजी गोकुलदास, अर्बट नॉट, सोराबजी बेंगॉली. इट इज अर्बुट नॉट. डायरेक्ट प्रश्न आहे, बघू शकता. नेक्स्ट. हा PSI 2021चा बघू शकता मेन्सचा पेपर आहे. 11वा प्रश्न आहे, म्हणजे PSI 2021चा मेन्सचा पेपर आहे. त्याच्यात पण 10 प्रश्न आलेले, 10 प्रश्नाचा सेट आलेला, 30 प्रश्नाचा कुठेतरी सेट करतोय. लक्षात ठेवा की हे जे टोटल आपले जे होणार आहेत, म्हणजे आपले ही सेशन जे चालणार आहेत, ऑलमोस्ट मला वाटते लास्ट वीकपर्यंत आपण चालवू, 20 तारखेपर्यंत. 20 नाही, 19 तारखेपर्यंत आपले हे सेशन चालतील. आणि ऑलमोस्ट 1800 जे 2000 प्रश्न आपण हे PYQ सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. नुसतं ह्या वर्षीसाठी नाही, ज्यांचं टार्गेट 2026 जरी असेल तरी हे तुम्ही PYQ बघू शकता सिरीज. तुम्ही डिरेक्टली प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे बघू शकता की तुम्हाला बाकी शोधायची गरजच नाही, याच PYQ सिरीजमध्ये तुमचा अभ्यास होऊन जाईल. चला. न्यायमूर्ती रानडे यांनी एका भाषणात महात्मा फुले यांच्या भारतीय राष्ट्रीय सभेला असलेल्या विरोधाबाबत नाराजी व्यक्त केली होती. महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथातून या भाषणाला उत्तर दिले? गुलामगिरी, इशारा, शेतकऱ्यांची असूट, सार्वजनिक सत्यधर्म. तर लक्षात ठेवायचं आहे, इट इज इशारा. महात्मा फुले यांनी इशारा दिलेला. न्यायमूर्ती रानडे यांनी एका भाषणात महात्मा फुले यांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला असलेल्या विरोधाची नाराजी इशारा म्हणून महात्मा फुले यांनी व्यक्त केली. नेक्स्ट. सेमच प्रश्न आहे, इशारा याचा आन्सर आहे. बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस. डिरेक्ट प्रश्न. नानाशंकर सेठ, डॉक्टर भाऊ दाजी लाड, बाळकृष्ण म्हणजे बाळ गंगाधर टिळक. इट इज डॉक्टर भाऊ दाजी लाड. संपला. डायरेक्ट प्रश्न आहे, बघू शकता हे सर्व. नेक्स्ट. जमीनदाराच्या निषेधार्थ 500 शेतकऱ्यांना अलाहाबादमध्ये डॅश यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. राजा मोहम्मद हाजी, वल्लभभाई पटेल, अल्लुरी सीताराम राजू या बाबा रामचंद्र. यस, हे जर लक्षात ठेवा की जे अलाहाबाद आलं तर बाबा रामचंद्र. हे बऱ्याच वेळा सेंट्रल लेवल SSC CGL सारखे पेपरमध्ये पण असे प्रश्न आलेले आहेत, आपल्याला लक्षात ठेवायचे. येस. चला नेक्स्ट. आदिवासी उठावाविषयी कोणत्या विधाने चुकीचे आहेत आपल्याला ओळखायचे? 1818 मध्ये भिल्लांनी सातमाळा आणि अजंठा भागात उठाव केला. चुकीचे आहे विचारलंय, म्हणजे हे तर राईटच आहे, अ तर नसणारच, म्हणजे हा ऑप्शन गेला. 1818 मध्ये भिल्लांनी सातमाळा अजंठा भागात कसं आहे? कॅप्टन डुसॉर्टने भिल्लांचा प्रमुख शेख दुल्ला यांना पकडून कठोर शिक्षा दिली, हे पण राईट आहे. 1822 मध्ये हिरा नावाच्या भिल्लांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले, ऍक्च्युली हे पण राईट आहे. कॅप्टन जेल याने 1845 मध्ये भिल्लांचा बंड शमवण्यात प्रयत्न केला, कॅप्टन जेल नव्हता. यस, लक्षात ठेवा. मग डज फक्त रॉंग आहे, इट विल बी आन्सर 4, कारण चुकीचं विचारलंय. आता प्रिलिमसाठी लक्षात काय ठेवायचे, बाकीचे 3 स्टेटमेंट पाठच करायचे. म्हणजे 1818 मध्ये भिल्लांनी सातमाळा अजिंठा भागात उठाव केला, यस. त्याच्यानंतर कॅप्टन डुसॉर्टने भिल्लांचा जो प्रमुख होता शेख दुल्ला याला पकडून कठोर शिक्षा दिली, हे पण बरोबर आहे. मग 1822 मध्ये हिरा नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला, यस. आणि भिल्लांमध्येच नाईक, चिल नाईक आणि हे सगळे प्रॉपर होते. नेक्स्ट. धर्मांतरांनी शुद्धीकरणानंतर त्यांच्या जाती परत आपल्यात येत नसत,
हा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदू महासभेने गुरव जातीचा परिषद कोणत्या गावी भरवली? नाशिक, जावळा, पुणे, जेजुरी. तर लक्षात ठेवा, जे गुरव नावाचं जे जातीची परिषद होती, इट वॉज इन जेजुरी. येस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कालक्रमानुसार लावा. मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. काळाराम मंदिर सत्याग्रह 1930 ला झाला. शेड्यूल कास्ट फेडरेशन बघू शकता, हे 1900 मला वाटतं 38च्या आसपासचं हे आहे. बहिष्कृत हितकर्मी सभा 1924. जर पकडलं तर ड नंतरच ब येणार. ड नंतर ब कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? ड नंतर ब आला पाहिजे, म्हणजे हा गेला. ड नंतर ब इकडं आहे, ड नंतर ब इकडं आहे, ड नंतर ब इकडं पण आहे. आता लक्षात ठेवायचं आहे, आता ह्याच्यात ड पहिला आला, त्याच्यानंतर बच काळाराम मंदिरच नंतर झाला, कारण शेड्यूल कास्ट फेडरेशन बघू शकता की 1936 मजूर पक्षाचाच नंतरला शेड्यूल कास्ट फेडरेशन झाला. इयर आठवत नाहीये, मग क असेल. आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना सर्वात एंडला झाली 56च्या आसपास, म्हणजे ड ब क अ असा ऑप्शन येईल, कारण कालक्रमानुसार आपल्याला लावायचंय. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न आहे. डॉक्टर आंबेडकर यांनी सुरू केलेल्या डॅश या नियतकालिकेने इशारा दिला होता की मुंबई इलाक्यात निघत असलेल्या बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हित संबंध पाहणारी आहेत. अशा वृत्तपत्रांना आमचा एवढाच इशारा आहे की कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. बहिष्कृत भारत, मूकनायक, जनता आणि प्रबुद्ध भारत. लक्षात ठेवायचं, जनताचाच नंतरला प्रबुद्ध भारत झाला, म्हणून हे दोन्ही तर नाहीच आहे. बहिष्कृत भारत तर वेगळंच हे होतं, इट इज मूकनायक. 1920 ला बघू शकता मूकनायक हे गेलं, आणि तिथंच आपल्याला बघू शकता की त्यांनी इशारा दिला होता. चला एकदम फुलटॉस प्रश्न आलेला होता. मुंबई गिरणी कामगार संघटना, नारायण मेघजी लोखंडे. अचा 2 कुठं आहे? तोच आन्सर आहे, इकडे आहे, इकडे आहे. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. बीपी वाडिया मद्रास लेबर युनियन, बचा एकच ऑप्शनमध्ये. जयप्रकाश नारायण काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे महत्त्वपूर्ण नेते, आणि एम एन रॉय मानवेंद्रनाथ रॉय रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टीचे स्थापना. ह्या भरपूर वेळा रिपीट झालेल्या आहेत. नारायण मेघजी लोखंडे, बीपी वाडी आणि एम एन रॉय हे तर राहिले. जयप्रकाश नारायण लक्षात ठेवा, काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे महत्त्वपूर्ण नेते. हा डायरेक्टली फुलटॉस प्रश्न आहे, असे चुकलेच नाही पाहिजे ॲक्च्युली. भरपूर साऱ्या PYQ मध्ये पण आपल्याला रिपीट होताना दिसतो. चला नेक्स्ट. 1931 पासून अकोल्यातून मातृभूमी हे वृत्तपत्र निघाले, त्याचे संपादक कोण होते? अनंतराव गद्रे. अनंतराव गद्रे आपण बघितलं की कुठं निर्भीडचं त्यांनी हे केलेलं. 2022चा जे ASOचा पहिलाच प्रश्न होता आजच्या लेक्चरचा, म्हणून हे तर आन्सर नसणार. सावरकर, आंबेडकर, दादासाहेब गोळे. इट इज दादासाहेब गोळे. लक्षात ठेवा, निर्भीड लक्षात ठेवायचं आहे, अनंतराव गद्रे, आणि अकोल्यातून दादासाहेब गोळे. निर्भीड हेच होतं ना, अनंतराव गद्रेच होतं ना, एकदा आपण कन्फर्म करूया. येस, अनंतराव गद्रे होते निर्भीड. येस, लक्षात ठेवायचं आहे. आणि आता कुठला न्यूजपेपर आहे? आता अकोल्यातून मातृभूमी दादासाहेब गोळे. 2 आता आपल्याला नवीन शिकायला भेटले आजच्या लेक्चरला, निर्भीड आणि मातृभूमी. चला नेक्स्ट. काकुरी कट, आझाद दस्ता, लाल सेना, आझाद रेडिओ विठ्ठल झवेरी. येस, दचा 3 इथं आहे. हा ऑप्शन गेला. येस, लक्षात ठेवायचे, असे प्रश्न चुकवायचे नाही आहेत. लाल सेना जनरल आवारी, कचा 4, ऑप्शन इज 4th. पण बाकीचे पण बघून घेऊया. काकोरी कटात फाशी अशफाकुल्ला, आणि आझाद दस्ता भाई कोतवाल. येस, आता ह्यात पण आपल्याला लक्षात ठेवायचं की आझाद दस्तावर प्रश्न बरेच वेळाला आलेला नाही, म्हणून येण्याचे चान्सेस आहे. आझाद दस्ता भाई कोतवाल, काकोरी कटात फाशी अशफाकुल्ला, लाल सेना कुजानीची होती द जनरल आवारी, आझाद रेडिओ विठ्ठल झवेरी. बघू शकता. अशा प्रकारे आजचे जे 30 प्रश्नाचा सेट आहेत, 3 PYQ आहेत मेन्सचे, ते झालेले आहे. उद्या आपण भूगोल करू, मग परवा पॉलिटी, मग इकॉनॉमिक्स आणि सायन्स. ह्या बघू शकता मेन्सला नव्हता, म्हणून सायन्सचे कुठले तरी बघू शकता, एक रॅन्डम बघू शकता की PYQचे थोडं पूर्वीचे होते, ते आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करू. आज आपण इथंच थांबू. आता डेली बघू शकता 20 दिवस राहिलेले, 3 आठवडे आहेत, म्हणून 3 आठवडेच ही सिरीज चालणार आहे. त्याच्यानंतर जे लास्टच्या ह्याच्यात आहे, आपण जे इम्पॉर्टंट घेऊन येणार आहे, म्हणजे 21 तारखेलाची जी परीक्षा झाली त्याच्यानंतर आपल्याकडे 2 आठवडे राहत आहेत 4 जानेवारीसाठी. मग ते जे 2 आठवडे आहेत त्यात आपण इम्पॉर्टंट जे प्रश्न येऊ शकतात त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करून ते आपण बघू शकता MCQ
सिरीज आपण घेणार आहोत. सध्या आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.